करूयात, आपण स्वागत करूयात जोरात टाळ्या वाजवून. ते देवाचं वचन आमच्यामध्ये घेऊन येणार आहेत. Amen. Hallelujah. Come on, somebody shout aloud, hallelujah. हालेलुया. Praise the Lord. It's wonderful to be in the house of God this morning time. देवाच्या घरामध्ये असणं हे खूप चांगलीच वेळ आहे. So if you have your Bibles with you, I want you to turn with me to the Gospel of Matthew. मत्ते याचं पुस्तक आपण उघडून बघूया. Chapter 21. 21वा अध्याय. Most of the places in the whole of the world, the people are celebrating this Sunday as the Palm Sunday. आणि जगामध्ये पुष्कळसे जागांमध्ये झावळ्यांचा रविवारचं साजरीकरण आज होत आहे. So I'm not here to preach any Palm Sunday message. आणि मी तुम्हाला काही झावळ्यांचा रविवार ह्याच्यावरती आज संदेश देणार नाहीये. But I want you to keep your Bibles open to Matthew chapter 21. पण माझं इच्छा आहे की तुम्ही आपलं बायबल उघडं ठेवावं आणि मत्तेचा 21वा अध्याय बघावा. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So I said, I want you to keep it open, but I want you to look to me. मी तुम्हाला बोललोय की हे पवित्र शास्त्र तुम्ही उघडं ठेवा, पण तुमची नजर मात्र तुम्ही माझ्याकडे ठेवा. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Welcome, greetings to each of you in the precious name of our Lord and Savior. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी अभिवादन करतो. I really want to appreciate the worship team for having led us in such a wonderful worship. आणि वर्शिप टीम जी आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण खूप सुंदरशा अशा उपासनेमध्ये त्यांनी आम्हाला चालवलं आहे. And also we have Sudarshan. आणि पास्टर सुदर्शन पण आज आमच्यामध्ये आहेत. Sudarshan, I know him for a very, very long time. आणि खूप काळापासून मी त्यांना ओळखत आहे. He was a very small boy before me. माझ्या समोर एक छोटेसे मुलगा ते होते. And when I used to travel places to minister, he would come, literally he would carry the suitcases, he would iron my clothes, he would polish my shoes. आणि ते ज्यावेळेस पास्टर ज्यावेळेस प्रवास करत होते देवाची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, त्यावेळेस ते यायचे, त्यांचे सुटकेस उचलायचे, त्यांचे शूजला पॉलिश करायचे, बॅग भरायचे. And I used to tell him, why are you doing all this? आणि मी त्यांना म्हणायचो की तू हे सगळं का करत आहे. But you are called to preach, I am called to serve the Lord in this fashion. आणि ते म्हटले की तुला देवाचं वचनाची सेवा करण्यासाठी बोलवलं आहे आणि मला ह्या पद्धतीने सेवा करण्यासाठी बोलवलेलं One day आहे. it was in the state of Andhra Pradesh. आणि एक दिवस आंध्र प्रदेश या ठिकाणी, I told him, see, go, you have the anointing of God upon your life. आणि ते मी म्हंटलो की देवाचा अभिषेक तुझ्या जीवनावरती आहे. And since then his life changed. आणि त्या वेळेपासून त्यांचं जीवन बदललं आहे. And since 2010 we have been ministering together. आणि 2010 पासून आम्ही एकत्र सेवा करत आहोत. Now I polish his shoes, I iron his clothes, but we travel together. मी त्यांचे शूज पॉलिश करतो, त्यांचे कपड्यांना इस्त्री मारतो, पण आम्ही एकत्र प्रवास करतो. He's a very, very humble man of God who moves in the prophetic anointing. I tell you, God has been using him very, very powerfully. आणि ते देवाचे अतिशय नम्र असे सेवक आहे. भविष्यवादाची सेवा त्यांच्यामध्ये करत आहे. देव त्यांना आणि अद्भुत रीतीने उपयोगात आणत आहे. And this morning he's here with us, and I'm sure he's going to be a blessing to us. आणि आज सकाळी आज ते आमच्यामध्ये आहेत आणि माझा विश्वास आहे की ते आमच्यासाठी एक आशीर्वाद म्हणून So आहे. Matthew chapter 21, the Bible talks about Jesus entering Jerusalem. आणि ते 21व्या अध्यायामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताने येरुशलेम मध्ये त्याचा प्रवेश केला. All the people began to shout praises unto Jesus. आणि लोक तिथे ओरडू लागले की देवाची सर्व, येशूची सर्व स्तुती असो. And everybody started to sing Hosanna in the highest, Hosanna in the highest. आणि सर्वजण म्हणू लागले की होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. But this morning I want to draw your attention to Matthew chapter 21 and verse 12. आणि माझं आज तुमच्या ह्या वचनाकडे लक्ष लावायचंय. 21वा अध्याय आणि 12वं वचन. And the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं, then Jesus went into the temple of God. आणि येशू त्या मंदिरामध्ये गेला. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Come on, somebody say Mandira Made. मंदिरामध्ये. Mandira Made. मंदिरामध्ये. Come on, look to your neighbor, tell them Mandira Made. तुमच्या शेजाऱ्यांकडे बघा आणि सांगा मंदिरामध्ये. Touch them and tell them Mandira Made. स्पर्श करा त्यांना आणि सांगा मंदिरामध्ये. Mandira Made. मंदिरामध्ये. Hallelujah. हालेलुया. I want to guarantee you two things. मला तुम्हाला 2 गोष्टींची खात्री द्यायची आहे. I will not allow you to sleep. That's my guarantee. तुम्हाला मी झोपू देणार नाही, मी तुम्हाला खात्री देतो. And God is going to work here. That's my guarantee. आणि इथं काय का, सॉरी,
God is going to work here, that's my देव इथे guarantee. काम करणार आहे ह्याची पण मी तुम्हाला खात्री देतो. Amen. Amen. Come on, tell your neighbor, मंदिरामध्ये. आणि शेजारच्या तुमच्या शेजाराला सांगा मंदिरामध्ये. 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 The Bible says Jesus entered the temple of God. आणि पवित्र शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये गेला. When he entered the temple of God, ज्यावेळेस त्या मंदिरामध्ये तो गेला, he was not so happy तो खूप काही आनंदी नव्हता. because he found certain things which was not right in his sight. आणि काही अशा गोष्टी त्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी योग्य नव्हत्या. Now what is this मंदिरामध्ये? आणि मग ह्या मंदिरामध्ये काय होतं? What is this house of God? आणि देवाच्या घरामध्ये काय होतं? If you read 1 Corinthians chapter 6, जर तुम्ही पहिले कोरिन्थीकरास पत्र 6 अध्याय वाचला, around 6 times the Bible says, do you not know, do you not know, do you not know? आणि तिथे जवळजवळ 6 वेळा म्हटलेलं आहे की तुला माहिती नाहीये का, तुम्हाला माहिती नाहीये का, तुम्हाला माहिती नाहीये का. 6 times the Bible questions Paul the apostle in writing to the Corinthian church. 6 times he says, do you not know? आणि जो प्रेषित पौल होता त्या ठिकाणी कोरिन्थीकरस मंडळीला 6 वेळेला म्हटलेलं आहे की तुम्हाला माहिती नाहीये का. When the Bible says, do you not know, it means that we are supposed to be knowing something. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्हाला ही गोष्ट माहिती नाहीये, ह्याचा अर्थ की आम्हाला कुठली तरी गोष्ट माहिती हवी आहे. And in 1 Corinthians chapter 6 and verse 19, Paul the apostle says, do you not know that you are the temple of the Holy Ghost and the Holy Ghost dwells in you? आमेन. आणि ते 6व्या अध्याय 19व्या वचनामध्ये पौल त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्हाला माहिती नाहीये का तुम्ही देवाचं पवित्र मंदिर आहात. Amen. Amen. Now who is this house of God? आणि मग देवाचे ते लोक कोण आहे? Come on, say this, I am the house of God. आणि मी देवाचं ते घर आहे. Say it loudly, I am the house of God. मोठ्याने म्हणा मी देवाचं ते घर आहे. Look to your neighbor, tell them you are the house of God. तुमच्या शेजारच्याकडे बघा आणि म्हणा की तू ते देवाचं घर आहेस. Look into their eyes. त्यांच्या डोळ्यात बघा. Even if it's your mother-in-law, please look into her eyes and tell them you are the house of God. जरी तो तुमची सासू असेल तरी तिच्या डोळ्यामध्ये बघा आणि तिला सांगा की ते तुम्ही देवाचं मंदिर आहात. Come on, tell them you are the house of आणि God. त्यांना सांगा की तुम्ही देवाचं मंदिर आहात. Amen. Amen. I want you to understand that you are not ordinary people. You are the house of God, Amen. having the Holy Ghost as the inner resident of your lives. Amen. Amen. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही एक साधारण व्यक्ती नाही आहात, तुम्ही देवाचं मंदिर आहात, ज्या मंदिरामध्ये देवाचा पवित्र आत्मा वास करतो. Amen. Amen. You need to understand your identity. आणि तुम्हाला तुमची ओळख समजून घ्यायची You know आहे. why people, many Christians live defeated lives is because they don't know who they are. आणि पुष्कळ लोकांचं जे ख्रिस्ती जीवन आहे ते अपयशी असतं कारण त्यांना माहिती नाही की ते कोण आहे. But I'm here to tell you this morning that you are not ordinary individual, you are an extraordinary individual and you are the house of God. Amen. Amen. आणि मला तुम्हाला हे सांगू द्या की वैयक्तिक वृत्तीने तुम्ही एक साधारण व्यक्ती नाही तर तुम्ही एक असाधारण व्यक्ती आहात, तुम्ही देवाचं मंदिर आहात. Do you not know that you are the temple of the Holy Ghost and the Holy Ghost dwells in you? आणि तुम्हाला हे माहित नाही का तुम्ही पवित्र आत्म्याचं एक मंदिर आहे आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास Now करतो. Jesus entered the temple. आणि येशू ख्रिस्ताने त्या मंदिरामध्ये प्रवेश केला. When he entered the temple, ज्यावेळेस त्यांनी त्यामध्ये प्रवेश केला he did some action. त्यांनी काहीतरी कृती केली. The Bible says he overturned the tables, he drove out certain things which he was not pleased with. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्या मंदिरामधल्या ज्या गोष्टी त्याला आवडणाऱ्या नव्हत्या त्या गोष्टी त्यांनी सर्व उचलल्या आणि फेकून दिल्या. Amen. Amen. Every Christian needs to have a homework book. आणि प्रत्येक जो ख्रिस्ती व्यक्ती आहे त्याच्याकडे ते गृहपाठाचं पुस्तक असलं पाहिजे. Every child of God should have a habit of retrospecting ourselves. आणि मग प्रत्येक जो ख्रिस्ती व्यक्ती आहे जो देवाचा लेकरू आहे त्याने स्वतःचा तो अभ्यास केला पाहिजे. If your temple, if your house is not holy, you cannot contain the presence of God. Yes, आणि जर तुम्ही देवाचं घर आहात, त्याचं मंदिर आहात आणि जर तुम्ही पवित्र नाही तर तुम्ही देवाचं सानिध्य ठेवू शकत नाही. If there is anything that is unholy, if there is anything that is against the will of God, contrary to in the sight of God, I cannot expect the Holy Ghost to dwell in my life. आणि मग माझ्या जीवनामध्ये जर काही अपवित्रता असेल, देवाच्या दृष्टीने काही अयोग्य गोष्टी जर माझ्या जीवनात असतील तर मी अपेक्षा करू शकत नाही त्याचं सानिध्य पवित्र आत्मा माझ्यामध्ये वास करेल. Then what do I do? मग मी काय करेल? I need to drive out, I need to cast out
certain things which are not right in the sight of God. Amen. आणि मग त्या ज्या गोष्टी देवाच्या दृष्टीने योग्य नाहीयेत त्या गोष्टी माझ्या जीवनातून मला काढायला पाहिजेत, त्या फेकून दिल्या पाहिजेत. That's the reason we need to have a homework. We need to do some homework each day. आणि म्हणूनच आम्हाला रोजच्या दिवशी आम्हाला आमचा तो ग्रहपाठ जो अभ्यास आहे तो केला पाहिजे. It's very easy to look at somebody and point out their mistakes, but it is very, very difficult to retrospect ourselves. येस, आणि हे खूप सोपं आहे दुसऱ्यांकडे बोट दाखवून त्यांचे दोष काढणं, पण स्वतःचे दोष काढणं हे अतिशय अवघड आहे. I can look at Girish and tell him 10 points and I can point out 10 faults. आणि मी गिरीशकडे बघून त्याच्यासाठी ते 10 गोष्टी, ते 10 दोष किंवा मुद्दे त्याला सांगू शकतो. But to accept that I am also having certain drawbacks is very difficult for self to accept. आणि मग माझ्याच दृष्टीने ज्यावेळेस मला पण माहिती की माझ्या मागे पण काही पार्श्वभूमी आहे ते स्वीकारणं अतिशय कठीण असतं. But we need to have a habit of looking into ourselves. आणि आमच्यामध्ये ती सवय असली पाहिजे की आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकू. If there is anything that is not right in the sight of God, throw it out. आणि जर देवाच्या दृष्टीने जर कुठली गोष्ट योग्य नाहीये तर ती फेकून द्या. I have the quality of hatredness, remove it, throw it out. आणि माझ्यामध्ये जर द्वेष बुद्धी आहे तर ती काढून मी ती बाहेर फेकून दिली पाहिजे. I have the habit of gossiping, cleanse yourselves. आणि मग माझ्यामध्ये जर निंदा करायची सवय असेल तर मी स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. Have the habit of fault finding, cleanse yourself. आणि जर मला कोणाचे दोष काढण्याची सवय असेल तर मी स्वतःला शुद्ध केलं I पाहिजे. have the habit of pulling somebody down. Let's get rid of it. आणि मला जर कोणाला खाली खेचण्याची सवय असेल तर ती मी सोडून दिली पाहिजे. Because when I am at the house of God, I am meant to be clean, Amen. holy, and contain the qualities which God is expecting from my life. आमेन, आमेन. आणि मी जर देवाचं मंदिर आहे तर मी मला स्वतःला शुद्धच राखलं पाहिजे. ज्या गोष्टी माझ्या जीवनात नाहीत त्या फेकून दिल्या पाहिजे आणि देवाला जसं पाहिजे तसं माझं मंदिर असलं पाहिजे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. If you're truly a born again child of God, आणि जर तुम्ही खरंच नवीन जन्म पावलेल्या देवाचं लेकरू I असाल will not hate somebody. तर मी कोणाचा द्वेष करणार नाही. If I am truly a child of God, जर मी खरंच देवाचं लेकरू असेल I will not hold any grudge against any family or any individual. आणि मग कुठल्या वैयक्तिक व्यक्तीच्या बाबतीत किंवा कुठल्या कुटुंबाच्या बाबतीत कुठलाही मी धरून ठेवणार नाही. Because that kind of attitude will not be conducive for the Holy Ghost to dwell on the inside of my life. कारण माझ्यामध्ये असणारी ही जी चित्तवृत्ती किंवा हा स्वभाव आहे तो पवित्र आत्म्याला माझ्यामध्ये राहू देणार नाही. But if you know you are living right in the sight of God, पण जर तुम्हाला माहिती आहे की देवाच्या दृष्टीने तुम्ही योग्य रीतीने जगत I आहात, have news for you. मला तुमच्यासाठी एक गोष्ट आहे. You are truly a child of God, house of God. आमेन. मग तुम्ही खरंच ते देवाचं घर आहात. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Can you tell this with me with confidence? आणि तुम्ही खात्रीने त्यांच्या बरोबर बोलूया. I am the house of God. मी देवाचं घर आहे. I am the house of God. मी देवाचं घर Tell आहे. your neighbor, you are the house of God. तुमच्या शेजारच्यांना सांगा की तुम्ही देवाचं घर आहात. Look into the eyes. Somebody, look into the असं eyes and बघू tell them, नका. you are the house of God. असं बघून म्हणा की तुम्ही देवाचं घर आहात. When Jesus entered the house of God, ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या मंदिरामध्ये गेला he drove out, आणि त्यांनी काही गोष्टी फेकून दिल्या, he cast out. त्यांनी सर्व गोष्टी फेकून दिल्या. And the Bible says in verse 13, आणि 13व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं Jesus said, आणि येशू म्हटला it is written, हे असं लिहिलं आहे, it is written, हे लिहिलं आहे my house shall be called a house of prayer. आणि माझ्या घरास प्रार्थनाचं घर असं म्हणतील. Amen. आमेन. If you are a house of God, जर तुम्ही देवाचं लेकरू आहात you are also called a house of prayer. आणि मग तुम्हाला ते प्रार्थनेचे घरही म्हणवलं जाईल. If I know I contain the presence of Holy God, आणि जर मला माहिती आहे की देवाचं पवित्र सानिध्य माझ्यामध्ये आहे, if I am assured that I am a container of the presence of the Holy Ghost, आणि जर पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किंवा त्याच्या गोष्टी माझ्यामध्ये आहे त्याचं प्रतीक मी आहे, I also must understand that I am called as a house of prayer. आणि मग मला हे पण समजलं पाहिजे की मला प्रार्थनेचं घर म्हणून बोलवलेलं आहे. Amen. आमेन. How many of you agree with me that prayer is a complicated thing to do? आणि किती जण माझ्या बरोबर सहमत आहे की प्रार्थना करणं हे अवघड आहे. You are all prayerful people. Only few hands are being raised. तुम्ही Right? फार चांगले प्रार्थनेशील व्यक्ती आहात. तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात. फार थोडे हात वरती झालेले आहेत. Hasmukh bhai, I am with you. Prayer, I believe prayer is a complicated thing to do, but not impossible.
आणि मला माहिती आहे की प्रार्थना करणं हे अवघड आहे पण अशक्य नाहीये. Many people fail in their prayer lives. आणि पुष्कळ लोक प्रार्थनेच्या जीवनामध्ये अपयशी झालेले But आहेत. the primary calling that one has to have is that you are called to be a house of prayer. आणि मग सर्वात प्रथम जी गोष्ट आहे ज्याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे ते म्हणजे तुम्ही प्रार्थनेचं घर म्हणून तुम्हाला बोलवण्यात आलेलं When I आहे. know I am a house of God, आणि जेव्हा मला माहिती मी देवाचं घर आहे, I must also understand that I am a house of prayer because I have a right connection with God all the time. Amen. आणि मग मी जर मला माहिती की मी देवाचं घर आहे तर मला हे पण समजलं पाहिजे की मी ते प्रार्थनेचं घर आहे, माझं देवाबरोबर योग्य नातेसंबंध आहे. I always say this. मी नेहमीच म्हणतो ते. I will not teach on prayer, but I would like to emphasize on certain things. आणि मी प्रार्थनेवरती शिकवणार नाही पण काही गोष्टींवरती मी भर देणार आहे. Prayer is not a monologue, one-way talking. Prayer is a dialogue. When I talk, I also have to listen. आणि प्रार्थना हे जे आहे ते एकतर्फी संभाषण नाहीये, ते दुतर्फी संभाषण आहे. ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस मी ऐकतो पण. Many people have this concept, have this thinking that going to God with a huge list of petitions is prayer. आणि पुष्कळ लोकांचं अशी मनधारणा आहे की मोठी प्रार्थनेची यादी घेऊन गेलं म्हणजे त्याला प्रार्थना म्हणतात. I don't care how many hours you have prayed. आणि मला माहित नाही की किती तास तुम्ही प्रार्थना करत आहात. But my question is, have you heard from God? आणि माझा प्रश्न आहे की देवापासून तुम्ही ऐकत आहात का? Oh, brother, but that's only for pastors. आणि ते फक्त पास्टरांसाठी आहे. No. It's for every child of God who has an inclination to have the desire to hear from God. आणि हे प्रत्येक त्या देवाच्या लेकरांसाठी आहे ज्याची ती इच्छा आहे, ज्याच्यामध्ये ती व्याकुळता आहे देवापासून ऐकण्याची. Some people have the habit of giving up. आणि काही लोकांना सोडून द्यायची इच्छा If असते. you are a house of prayer, you will consistently remain in prayer. आमेन. जर तुम्ही प्रार्थनेचं घर आहात तर तुम्ही सातत्याने त्या प्रार्थनेमध्ये राहा. Please don't give up on God so easily. आणि देवाला असं सोडून देऊ नका. Brother, I prayed 4 times. आणि मी 4 वेळा प्रार्थना केली I भावा. prayed 5 times. मी 5 वेळा प्रार्थना केली. If Naaman had to give up 4 times, 5 times, he wouldn't have received healing over his body. आणि जर नामानाला 4 किंवा 5 वेळेला ती संधी दिली असती तर त्याच्या शरीरामध्ये कदाचित त्यांनी ते आरोग्य प्राप्त केलं The नसतं. 7th time he saw his miracle. आणि 7व्या वेळेला त्यांनी त्याचा चमत्कार बघितलेला Maybe आहे. one more time you had to pray to receive your miracle. आणि कदाचित अजून एक वेळेला तुम्हाला तुमचा चमत्कार प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. When you are a house of prayer, we need to understand that we need to constantly remain in communion, connection with God. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं घर आहात त्यावेळेस तुम्ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की देवाबरोबरचा आमचा संवाद हा सातत्याने चालू राहिला 1 पाहिजे. Thessalonians chapter 5 and verse 17 urges the body of Christ to pray continually. आणि तिथे पहिले तेसलिकरास पत्राचा 5वा अध्याय 17 वचनामध्ये दिलेला आहे की सातत्याने तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. If you love God, you will love communicating with Him. आणि जर तुम्ही देवावर प्रीती करता तर तुम्ही त्याच्याबरोबर संभाषण साधायला तुम्हाला आवडेल. You know, when I love my wife, I love talking to her for many hours. आणि मग मी माझ्या पत्नीवर प्रीती करतो म्हणून पुष्कळ तास मला तिच्याबरोबर बोलायला आवडतं. I spend time with those whom I love. आणि ज्यांच्यावर मी प्रीती करतो त्यांच्याबरोबर मला वेळ घालवायला आवडतो. If you love God, you will love to communicate with God. आमेन. जर तुम्ही देवावर प्रीती करता तर देवाबरोबर बोलायला तुम्हाला आवडेल. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. I tell you, more than you waiting for God in His presence, God waits for you. आमेन. आणि जितकं जास्त तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये राहायला आवडतं की तुम्ही थांबून राहता त्याच्यापेक्षा जास्त देव तुमच्यासाठी थांबून असतो. Moses was the leader of 6 million people. आणि मोसेस जो होता तो 6 लाखोंपेक्षा हजारोंपेक्षा लोकांपेक्षा जास्त तो त्यांचा पुढारी होता. The outer courts, which was called as the place of the congregation, आणि जी बाहेरची जागा होती जिथे ते मंडळीसाठी बोलवलेलं होतं. the holy place and the most holy place. आणि मग एक पवित्र जागा आणि अति पवित्र असं असतात. Whenever Moses would enter the tent of the meeting, आणि ज्यावेळेस पण मोशे त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करत होता, all the millions of people would rise up in honor to revere this man of God. आणि मग जे हजारो करोडो लोक जे त्या ठिकाणी उभे होते ते उभे राहत होते आणि ते देवाच्या सानिध्यात ते त्याचा सन्मान करत होते. And the moment Moses entered the tent of the meeting, God came in the form of a cloud and covered the tent of the meeting. आणि ज्या क्षणी मोशे त्या ठिकाणी ती मीटिंग घ्यायला येत होतं त्यावेळेला ते ढगांचा आच्छादनाच्या द्वारे देवाचं सानिध्य त्या ठिकाणी येत होतं. God was waiting for Moses. आणि देव मोशेसाठी थांबून होता. God waits for you. आणि देव तुमच्यासाठी पण थांबतोय. Amen. Amen. Hallelujah. If you love God, God loves you. God loves you. His love is unconditional. आमेन. आणि जर तुम्ही देवावर प्रीती करता तर देव तुमच्यावर प्रीती करतो. त्याची प्रीती कुठल्या अटीविरहित अशी आहे. Sometimes prayer is not telling God what you want. आणि काही वेळेला प्रार्थना जे आहे ते देवाला सांगत नाही की जे तुम्हाला पाहिजे आहे. Prayer is telling Lord, here I am. आणि देवाला हे सांगतो की मी इथं आहे. Love to wait in the presence of God. आणि देवाच्या सानिध्यात थांबून राहण्यासाठी तुम्ही ते प्रीती करा, ते प्रेम करा. Maybe sometime in future I'm going to teach you about
the higher form of prayer that is waiting in the presence of God. आणि काही वेळ कदाचित पुढच्या येणाऱ्या काळामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये ते उच्च प्रतिवरती त्या स्थानावरती थांबून राहणं. But if you are a house of God, पण जर तुम्ही देवाचं घर आहात you are a house of prayer. तर तुम्ही देवाचं प्रार्थनेचं मंदिर आहात. Amen. The Bible says in the book of Ephesians, आणि इफिसकारास पत्रामध्ये पवित्र शास्त्र सांगतं the prayer of a righteous man is effective. आणि नीतिमानांची जी प्रार्थना आहे ती प्रभावशाली आहे. How many of you believe this? Amen. How many of you are righteous this किती जण इथे morning? नीतिमान आहेत? Amen. Hasmukh bhai, I am with you. How many of you are righteous? किती जण ह्या ठिकाणी नीतिमान आहेत? Only few people. फक्त थोडेच लोक का? If you are washed by the blood, जर तुम्ही प्रभू येशूच्या रक्ताने धुतलेले आहात, if you believe Jesus as your personal Lord and Savior, जर प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला आहे, you have been made righteous by His grace. आमेन, त्याच्या कृपेच्या द्वारे तुम्ही नीतिमान असे झालेले आहात. Now I ask you, how many of you are righteous? मग हे तर मी विचारतो किती जण नीतिमान आहेत? Amen? Amen. So I want to tell you, the Bible says your prayers are effective. आणि मग मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र शास्त्र सांगतं तुमच्या प्रार्थना प्रभावशाली आहेत. Amen. I love the scripture in Hindi. It says, धार्मिक जन की प्रार्थना नीतिमान व्यक्ति की प्रार्थना में बहुत प्रभाव है. आमेन. आणि मराठीमध्ये ते दिलेलं आहे की जे नीतिमान आहेत त्यांची प्रार्थना ही प्रभावशाली आहे. And another version in English it says, the prayer of a righteous man is influential. आणि इंग्लिश मध्ये तसा दिलेला आहे, त्याचा अर्थ असा होतो की जी नीतिमानाची प्रार्थना आहे ती प्रभाव पाडणारी आहे. Elijah prayed एलियाने प्रार्थना केली, that it would not rain. सॉरी, It would not rain. पण तिथे पाऊस पडला It नाही. did not rain for 3.5 years. 3.5 वर्ष त्या ठिकाणी पाऊस पडला And नाही. the Bible says, आणि पवित्र शास्त्र he सांगतं prayed again. आणि त्यांनी पुन्हा प्रार्थना Can केली. somebody say, prayed again? पुन्हा प्रार्थना केली. Touch your neighbor, tell them, prayed again. आणि पुन्हा प्रार्थना केली. Come on, shake them and tell them, prayed again. तुमच्या शेजारच्यांना हलवानी सांगा पुन्हा प्रार्थना केली. थोड़ा हिला के बोलिए उनको, फिर से प्रार्थना किया. पुन्हा प्रार्थना केली असा हलवा Come on, त्यांना come आणि on. सांगा. Come on, shake them and tell them, he prayed again. हलवा त्यांना आणि सांगा की पुन्हा प्रार्थना केली. Don't give up. You have to pray again and again and again. आमेन, आमेन. सोडून देऊ नका, तर वारंवार तुम्हाला प्रार्थना करायची आहे. Amen. आमेन. If you know you're righteous, आणि जर तुम्हाला समजलं की तुम्ही नीतिमान if you आहात, know you are the house of prayer, जर तुम्हाला समजलं की तुम्ही प्रार्थनेचं घर आहात, you are going to see results in your prayer life. आमेन, मग तुमच्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसणार Don't आहे. give up. तुम्ही सोडून देऊ You नका. need to just know how to pray. आणि फक्त तुम्हाला हे समजून घ्यायचं की कशी प्रार्थना करायची You आहे. need to know what to pray. आणि तुम्हाला हे फक्त समजायचं की काय प्रार्थना करायची आहे. Amen. आमेन. आमेन. You need to know the scriptures to know how to pray. आणि तुम्हाला वचनं समजली पाहिजेत प्रार्थना करण्यासाठी. A young preacher was called to pray for somebody who was sick, आणि कोण एका प्रीचरला एक आजारी व्यक्तीसाठी प्रार्थना करायला बोलवलं. and that person was lying on his deathbed, आणि तो त्याच्या मरणाच्या बिछाण्यावरती झोपलेला and होता. this person full of excitement, he began to pray. आणि मग पूर्णपणे एक्साइटमेंट मध्ये त्यांनी ती प्रार्थना सुरू केली. Suddenly he began to pray for Africa. आणि अचानकपणे आफ्रिकेसाठी तो प्रार्थना करू Then लागला. he moved to America. आणि मग अमेरिकेकडे तो गेला. Then he went to New Zealand. आणि न्यूझीलंडकडे गेला. Then he went to UK. मग युकेला गेला. And somebody reminded him, we are here to pray for the sick. आणि कोणीतरी त्याला आठवण केली आजारासाठी प्रार्थना करायला. By the time he came to this man was dead. आणि जोपर्यंत त्या माणसाकडे येऊपर्यंत तो माणूस मरण पावला होता. We need to know what to pray for and whom to pray, how to pray. आमेन. आणि तुम्हाला हे समजलं पाहिजे की आम्ही कुठल्या गोष्टीसाठी आणि कशासाठी प्रार्थना Now करतो. some people, we ask them to pray for food, they'll pray for the nation of India. आणि कोणाला जेवणासाठी प्रार्थना करायला लावली ते भारतासाठी प्रार्थना करतात. Amen. आमेन. Communicate with God on a daily basis. आणि रोजच्या दिवशी देवाबरोबर तुम्ही संवाद साधा. And if you are a house of prayer, आणि जर तुम्ही प्रार्थनेचं घर आहात, tell you prayer is not complicated. तर मग तुमच्या प्रार्थना ह्या कॉम्प्लिकेटेड नसतील. Because you communicate with God no matter what you are doing each day in your life. आणि मग तुम्ही देवाबरोबर तो संवाद साधत आहात. जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रोजच्या दिवसात काही करत असला तरी तुम्ही त्याच्याबरोबर संवाद साधत Can आहात. you say this with me in Marathi? तुम्ही मराठीमध्ये माझ्याबरोबर बोलाल का? I am the house of God. मी देवाचं घर आहे. मी देवाचा घर आहे. आहे. Come on, say this with me. मी देवाचा घर आहे. आमेन. I am a house of prayer. मी प्रार्थनेचं घर आहे. Come on, say this. मी प्रार्थनेचं घर आहे. I am a house of prayer. मी प्रार्थनेचं घर आहे. The next scripture the Bible says, आणि दुसरं वचन त्याच्यामध्ये सांगितलंय, is going to come. अभी आएगा. मेरा टाइम आएगा. हाँ आएगा. नहीं, अगला 15. No. Verse 14.
Matthew chapter 21 verse 14. 14व वचन त्या ठिकाणी आहे. Matthew chapter. Then the blind and the lame came to him in the temple and he healed them. आणि मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. You are a house of God. तुम्ही देवाचं घर आहात. When you are a house of God, you are a house of prayer. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं घर आहात त्यावेळेस तुम्ही देवाचं प्रार्थनेचं घर आहात. And when people know you are a house of prayer, आणि ज्यावेळेस लोकांना समजतं की तुम्ही प्रार्थनेचं घर आहात. when people look at you as a prayerful individual, आणि ज्यावेळेस लोक तुमच्याकडे वैयक्तिक रीतीने एक प्रार्थनेशील व्यक्ती म्हणून and बघतात. when people see that your prayers are effective, आणि ज्यावेळेस ते बघतात की तुमच्या प्रार्थना ह्या प्रभावशाली आहे. when people see that your prayers are influential, आणि त्यांना ज्यावेळेस ते बघतात की तुमच्या प्रार्थनेचा प्रभाव पडत आहे. then the blind and the lame came to the temple and he healed them all. Amen. आणि मग त्यावेळेला ते आंधळे आणि लंगडे त्या मंदिरामध्ये येतात आणि त्या सर्वांना आरोग्य प्राप्त होतं. Number 3, when you become a house of God, when you become a house of prayer, you become a house of power. Amen. आणि मग तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही देवाचं घर बनता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेचं मंदिर बनता, त्यावेळेस तुम्ही ते सामर्थ्यशाली असं घर बनता. Come on, somebody shout aloud hallelujah. आणि कोणीतरी मोठ्याने हालेलुया म्हणेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You are a house of power. आणि तुम्ही एक ते सामर्थ्याचं घर The आहात. lame and the blind and the sick and the weary, they will find their way towards you. आणि मग ते सर्व आंधळे, ते सर्व लंगडे, ते सर्व आजारी, ते सर्व कष्टी लोक तुमच्यापासून आरोग्य प्राप्त Because they करतील. have known that you contain the power of God. कारण त्यांना माहिती आहे की तुमच्यामध्ये ते देवाचं सामर्थ्य आहे. They know that you are a house of prayer. आणि त्यांना माहिती आहे की तुम्ही ते प्रार्थनेचं घर आहात. They know that when you pray, something begins to happen. आणि त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करू लागता त्यावेळेस काहीतरी घडतं. They will make their way towards you. आणि मग ते तुमच्याकडे येण्यासाठी मार्ग शोधतील. And they will say, can you please lay your hands on me and pray so that I will be healed? आणि ते म्हणतील की तुझा हात तू माझ्यावरती ठेवून माझ्यासाठी प्रार्थना करतो का, जेणेकरून मला आरोग्य प्राप्त होईल. At that time, please don't pray for Africa. त्यावेळेला आफ्रिकेसाठी प्रार्थना करू नका. Amen. Amen. Please pray for those things which they come and share with you. आणि त्याच गोष्टींसाठी प्रार्थना करा ज्या गोष्टी ते तुम्हाला येऊन सांगणार आहेत. When you're a house of power, ज्यावेळेस तुम्ही सामर्थ्याचं घर आहात. people with broken relationships, they will walk to you. Amen. ते तुटलेले जे नातेसंबंधाचे लोक तुमच्याकडे येतील. People who are confused will walk up to you. जे गोंधळात आहेत ते तुमच्याकडे येतील. People who are sick will walk up to you. जे आजारी आहेत ते तुमच्याकडे येतील. People who are not feeling well, they will come to you. ज्यांना बरं वाटत नाहीये ते तुमच्याकडे येतील. Because they know that there is something that works in your life. कारण त्यांना माहिती आहे की तुमच्या जीवनामध्ये असं काहीतरी आहे ते कार्यशील They आहे. will know that you are not ordinary individual, but extraordinary individuals Amen. containing the presence of the Most High God in your life. Amen, amen. आणि त्यांना हे माहिती आहे की तुम्ही एक साधारण अशी व्यक्ती नाही, आता तुम्ही असाधारण व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य भरलेलं आहे. I tell you, people of God, this is the time for you to identify who you are in God. आणि मला तुम्हाला सांगू द्यात की आता तुमची ही वेळ आहे की देवामध्ये तुमची ओळख तुम्हाला शोधली If you पाहिजे. are in the same place the last 5 years, I am sorry to tell you, you are not in the plan of God. आणि जर तुम्ही मागील 5 वर्षामध्ये ज्या ठिकाणी होता, जर आज तुम्ही त्याच ठिकाणी असाल तर मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही देवाच्या योजनेमध्ये नाही आहात. But you are doing something for the kingdom of God and you see progress in your spiritual life. I am calling you as a house of power because you are moving with the flow that God has for you. Amen, amen. आणि जर तुम्ही अशा काहीतरी गोष्टी करत आहात ज्याच्यामुळे तुमची आत्मिक वाढ होते, तर मला तुम्हाला सांगू द्या की मी तुम्हाला ते देवाच्या सामर्थ्याचं घर म्हणून बोलवत आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Come on, look to somebody and tell them, I am a house of power. तुम्ही कोणाकडे तरी बघून सांगा की मी ते सामर्थ्याचं घर I आहे. am a house of power. मी ते सामर्थ्याचं घर आहे. I am a house of power. मी ते सामर्थ्याचं घर आहे. Amen. Amen. Hallelujah. Don't Hallelujah. give up on सोडून देऊ नका. situations. परिस्थितीला बघून सोडून देऊ नका. Don't give up on your prayer life. आणि तुमच्या प्रार्थनेचं जीवन तुम्ही सोडून देऊ नका. No, brother, I'm tired, brother. I want to give up, brother. आणि मला आता मी थकून गेलेलो आहे, आता मला सोडून द्यायचंय भावा. Then you are truly not born again. आणि मग तुम्ही खरंच नवीन जन्मलेले नाही आहात. Or you have underestimated the power of a mighty God. किंवा तुम्ही देवाचं जे सामर्थ्य आहे त्याला कमी लेखत आहात, तुच्छ लेखत आहात. Don't give up. तुम्ही सोडून देऊ नका. Touch somebody and tell them, don't give up. कोणाला तरी स्पर्श करा आणि सांगा सोडून देऊ नका. थोड़ा छू के बोलो ना उनको. Touch them and tell them, don't give up. त्यांना स्पर्श करा आणि सांगा सोडून देऊ नका. Because you are a house of power. कारण तुम्ही एक सामर्थ्याचं घर आहात. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. When the sick come to you, you have the authority, the delegated authority from God. You lay hands on the sick and you pray and you shall see instant miracles happening. Amen, amen. आणि मग तुम्ही त्या ज्यावेळेस एखादा आजारी व्यक्ती तुमच्याकडे येईल त्यावेळेस तुम्हाला माहिती की तुमच्यामध्ये ते देवाचं सामर्थ्य आहे.
तुम्ही त्याच्यावरती हात ठेवाल आणि त्या व्यक्तीला आरोग्य प्राप्त Your होईल. very presence is going to bring healing and deliverance to the people. आमेन. आणि तुमच्यामध्ये ते सानिध्य आहे ज्याच्याद्वारे लोकांना सुटका पावणार आहे, त्यांना आरोग्य प्राप्त होणार You आहे. can ask Sudarshan. आणि तुम्ही त्या ब्रदरला विचारू शकता. He's been traveling with me for the last 14 years. 14 वर्षापासून ते माझ्याबरोबर प्रवास करत आहेत. Name miracles. I tell you, sometimes we don't even pray. पुष्कळ वेळेला असे चमत्कार झालेले ज्यावेळेस आम्ही प्रार्थनाही केलेली नाही. Our presence makes a difference because you contain the power of God. आमेन. आणि आमचं सानिध्य, आमची उपस्थिती त्या ठिकाणी ती परिस्थिती बदलते, कारण आम्ही देवाचं सानिध्य वागवत असतो. We were in a place near Sangli, आणि आम्ही सांगली या ठिकाणी होतो. and he was a witness. I called him on the stage. आणि ते एक माझे साक्षीदार आहे, ज्यावेळेस मी त्यांना त्या स्टेजवर We're बोलवलं. not going to pray for anybody. आणि आम्ही कोणासाठी प्रार्थना करणार नाही. All the sick walk towards the front. आणि सर्व जे आजारी आहेत ते पुढे येतील. That day we had a threat also, right? We had a threat also for आम्ही त्या the ठिकाणी meeting. काही गोष्टींवर आम्ही घाबरलो पण होतो. 19 people with tumors. They are carrying tumors like this, and they're just walking. The moment they come to the stage, the tumors are disappearing. 19 people with huge tumors were healed without even touching them. आमेन. आणि 19 असे मुलं होते किंवा लोक होते ज्यांना मोठे ट्युमर्स होते, ते त्या ठिकाणी पुढे आले, त्यांना स्पर्शही न करता त्यांचे सगळे ट्युमर निघून गेले, त्यांना आरोग्य प्राप्त झाले. Thank you, brother, for praying. आणि भावा तुझे खूप आभार मानतो प्रार्थना केल्याबद्दल. Who prayed for you? तुमच्यासाठी कोणी प्रार्थना केली? Nobody prayed for you. तुमच्यासाठी कोणीच प्रार्थना केली नाही. You contain that power that will begin to flow Amen. through your life. Amen. That's going to touch and change the lives of people. आमेन. तुम्ही ते देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये वागवत असता, ज्यावेळेस ते तुमच्यामधून वाहतं आणि लोकांना स्पर्श करतं. I'm here to tell you, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे. you are a house of power. Please don't take Amen. your life lightly. आमेन. आणि तुम्ही देवाच्या घराचं ते सामर्थ्याचं घर आहात, ते तुम्ही सहज घेऊ नका. Amen. आमेन. Know the potential that you have in your life. तुमच्या जीवनामध्ये जे पोटेन्शियल आहे, जे कुवत आहे, ती तुम्ही समजून घ्या. You are a powerful individual in the sight of God. आमेन. देवाच्या दृष्टीने तुम्ही वैयक्तिक एक सामर्थ्यशाली अशी व्यक्ती आहात. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So when the sick come to you, आणि ज्यावेळेस आजारी तुमच्याकडे येईल, don't pray, oh Lord, कृपया आपके दया और करुणा से इनको छूकर चंगा कीजिए. Please don't do that. असं करू नका तुम्ही. Because the Bible says, कारण पवित्र शास्त्र सांगतं, by his wounds we have been healed. Amen. So you don't pray, you claim it. आमेन. आणि म्हणून त्याच्या वचनात सांगितलेलं आहे की त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, म्हणून तुम्ही प्रार्थना करू नका, ते क्लेम करा, ते स्वीकारा. Sometimes you will have to speak because of the power that is contained in your life. आणि काही वेळेला तुम्हाला बोलावं लागतं, कारण जे सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये You आहे, know, please don't pray for those things which the Lord has already given to you. आणि ज्या गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करू नका ज्या देवाने तुम्हाला आधीच दिलेल्या There आहे. are certain things you need to claim. There are times when you need to pray. आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींना तुम्हाला क्लेम करायचं आहे, आणि अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. One night, whole night, I think 24 hours we traveled without sleep. आणि एक दिवशी 24 तास न झोपता आम्ही प्रवास करत होतो. We reached Imphal, Manipur, आणि नेपाळ, मणिपूर या ठिकाणी आम्ही पोहोचलो. and no sleep, no food. आणि झोपलो नाही, आम्हाला जेवण नाही. We both were moving like this because of no sleep. आणि अशा प्रकारे ते हालत होते झोप न मिळाल्यामुळे. And the organizer said, you have 5 minutes, the meeting has already started, you have to go and preach. आणि आता तुमच्याकडे 5 मिनिटं उरलेले आहेत. ते ऑर्गनायझरने सांगितलं तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी संदेश द्यायचा आहे. Shirts are not ironed. आमचे जे शर्ट होते त्याला इस्त्री नव्हती. We put the unironed shirt, put a sweater on it. आणि आम्ही तसेच ते शर्ट घातले आणि त्याच्यावर स्वेटर घातलं. We stand there fully tired, fully shaking. आणि पूर्ण थकून असे हालत आम्ही त्या ठिकाणी उभे होतो. They were carrying, 4 people were carrying a paralyzed man. They were bringing him to this meeting. आणि पक्षघाती अशा व्यक्तीला 4 जण त्या ठिकाणी घेऊन येत होते. With full shaking like this. आणि अशा प्रकारे हलून, I said, leave him. आणि ते सांगितलं त्याला सोडा. And they left him. आणि त्यांनी त्याला सोडलं. I said, walk. आणि त्याला सांगितलं चाल. That person started walking like this. आणि तो माणूस अशा प्रकारे चालू लागला. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Sometimes when you utter the words of your mouth that contain that power of God, God honors your word and performs the miracles which you even don't imagine. आमेन. आमेन. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये, त्या सामर्थ्यामध्ये चालत असता, आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही शब्द उच्चारता, त्या शब्दांचा देव सन्मान करतो, आणि जी अपेक्षा पण केलेली नसते असे चमत्कार त्या ठिकाणी तो Come and करतो. tell your neighbor, you are a house of power. तुम्ही त्याला सांगा, तुम्ही सामर्थ्याचं घर आहात. House of power. सामर्थ्याचं घर आहात. House of power. सामर्थ्याचं घर आहात. Please don't underestimate yourselves. तुम्ही स्वतःला तुच्छ कमी लेखू नका. I'm talking to someone.
somebody. मी कोणाशी तरी बोलत आहे. Please don't underestimate yourselves. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. Brother, I'm lonely. मी एकटा आहे. If you are lonely, you are not born again. Because you have Christ with you all the time. आणि तुम्ही एकटे आहात तर तुमचा नवीन जन्म झालेला नाही, कारण येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. I'm discouraged, brother. आणि मी आता खूप निराश आहे भावा. If you are discouraged, encourage yourself. आणि जर तुम्ही निराश आहात तर स्वतःलाच तुम्ही उत्तेजित How करा. do I encourage myself? आणि मी स्वतःला कसं उत्तेजित केलं पाहिजे? By knowing who you are. आणि ते समजून घेऊन की मी कोण आहे ते. Amen. Amen. You are a house of power. आणि तुम्ही ते सामर्थ्याचं घर आहात. So when the sick come to you, when the weary, when the tired, when the exhausted people come to you, pray for them in the power of the Holy Ghost. Amen. And God will manifest His tangible presence and He will heal them. आमेन. आणि ज्यावेळेस थकलेले, आजारी, कष्टी, दुःखी लोक तुमच्याकडे येतील, त्यावेळेस देवाच्या नावामध्ये तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा आणि देवाचं ते सानिध्य तर तुमच्या जीवनाच्या द्वारे त्यांच्यामध्ये होतील. You are a house of God. तुम्ही देवाचं घर आहात. You are a house of prayer. तुम्ही प्रार्थनेचं घर आहात. You are a house of power. आणि तुम्ही सामर्थ्याचं घर आहात. But when the chief priests and the scribes saw the wonderful things that He did, and the children crying out in the temple and saying, Hosanna, as the son of David. आणि तेव्हा त्यांनी केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गर्जणारे मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. When you are a house of God, ज्यावेळेस तुम्ही देवाचं घर you आहात become a house of prayer. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेचं घर आहात And when you contain the house of power, आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं सामर्थ्य and when वागवता people begin to see the great things that God has been doing through your life, आणि ज्यावेळेस लोक बघतात तुमच्या जीवनाच्या द्वारे देव महत्व गोष्टी करत आहे you become a house of praise. आणि मग तुम्ही ते स्तुतीचे घर बनाल. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. You will begin to praise God for what He's been doing. आणि मग तुम्ही जे काही देवासाठी करत आहात त्याची स्तुती केली जाईल, त्याचा सन्मान केला जाईल. Praise and glory belongs to Him. आणि जे सर्व स्तुती आणि गौरव हे फक्त त्याचंच आहे. Amen. Amen. When God begins to use us, we don't become superstars. आणि ज्यावेळेस देव आमचा उपयोग करतो त्यावेळेस आम्ही एक महान व्यक्ती किंवा सुपरस्टार नाही बनत. Some people, when they see healings, miracles in their ministries, आणि ज्यावेळेस काही लोक त्यांच्या सेवा कार्यामध्ये चमत्कार बघतात their walking style changes. मग त्यांचं चालणं बदलतं. You know who I am? तुम्हाला समजतं का मी कोण आहे? Whoever you are still a child of God. Amen. But the praise and the glory belongs to Him. आमेन. आणि कोणी पण तुम्ही असला तरी तुम्ही देवाचे एक लेकरू आहात, जे स्तुती आणि सन्मानास पात्र फक्त तो एकच आहे. I've seen many preachers. मी पुष्कळ प्रीचर बघितले I prayed. आणि मी प्रार्थना केली I healed them. आणि मी त्यांना आरोग्य दिलं. Oh, sorry. It's not you. It's God. आणि हे क्षमा करा, हे तुम्ही नाही, हे देव आहे. Amen. 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 When you become a house of power, आणि ज्यावेळेस तुम्ही देव सामर्थ्याचं घर बनता and when God begins to do amazing things through your life, आणि ज्यावेळेस देव तुमच्या जीवनाच्या द्वारे अद्भुत अशा गोष्टी करू लागतो you become a house of praise. आणि मग त्यावेळेस तुम्ही ते स्तुतीचं घर बनता. Your Amen. heart will be filled with praises unto Him. आणि तुमचं जे अंतःकरण आहे पूर्णपणे त्याच्या स्तुतीने भरलं जाईल. Amen. Amen. Give thanks in all circumstances. आणि सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही त्याचे आभार प्रदर्शन David करा. the king said, His praise will always be on my lips. आणि जो दावीद जो राजा होता तो म्हटला की त्याची स्तुती माझ्या नेहमीच माझ्या ओठांवरती असेल. Amen. Amen. Learn to give thanks and praise to God in all circumstances of your life. Amen. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये सर्व स्थितीमध्ये तुम्ही परमेश्वराचे आभार मानायला त्याची स्तुती करायला शिका. Amen. Please be on time to the house of God so that we can all, as a family, together praise and worship God. आणि देवाच्या घरामध्ये वेळेवर यायला शिका, म्हणजे एक कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण त्याची स्तुती आराधना एकत्र रीतीने करू शकू. Amen. Amen. So be filled. You are called a house of praise. You are always filled with praise unto God. Amen. आणि ज्यावेळेस तुम्हाला स्तुतीचं घर म्हणून बोलवलं जातं त्यावेळेस तुमचं अंतःकरण पूर्ण वेळेला त्या आराधनेने स्तुतीने भरलेलं असतं. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise is contagious. आणि जी प्रार्थना आहे ती कंटिजियस आहे. Amen. So when you are filled with praise, ज्यावेळेस तुम्ही ते पूर्ण स्तुतीने भरलेलं when you're असतं filled with excitement, आणि ज्यावेळेस ते उत्तेजनाने भरलेलं the असतं person next to me will not remain quiet. He or she will catch that excitement. That is what the anointing that flows from you to others. आणि मग जी व्यक्ती तुमच्या किंवा माझ्या शेजारी बसलेली असते ती शांत बसणार नाही, तो जो अभिषेक माझ्यामधून वाहत आहे तो ते घेत राहील आणि त्याप्रमाणे तो वाहत जाणार आहे. Amen. Amen. Hallelujah. So Hallelujah. please keep praising God all the time, because the only thing that you and I can give to God is praise and worship. Apart from praise and worship, we can give God nothing.
Amen. आणि म्हणूनच नेहमीच आम्ही स्तुती आणि आराधनामध्ये राहिलं पाहिजे, कारण ती एकच गोष्ट जी आहे ती आम्ही परमेश्वराला देऊ शकतो. Amen. Amen. You are a house of God. आणि तुम्ही देवाचं पवित्र मंदिर Can you आहात. say this with me? I am a house of God. तुम्ही म्हणाल मी देवाचं घर आहे. I am a house of God. मी देवाचं घर आहे. I am a house of prayer. आणि मी प्रार्थनेचं घर आहे. I am a house of power. आणि मी सामर्थ्याचं घर आहे. I am a house of praise unto Him. आणि त्याच्या स्तुतीचं एक घर मी आहे. Amen. Amen. Come on, somebody shout aloud, hallelujah. Hallelujah. Can you give the Lord a loud clap offering and praise Him this morning? Hallelujah. Look into the eyes of your neighbor. तुमच्या शेजाऱ्यांच्या डोळ्यामध्ये बघा. Look into their eyes. त्यांच्या डोळ्यात बघा. Look into their eyes. त्यांच्या डोळ्यात बघा And tell them, आणि त्यांना सांगा, don't look to me. माझ्याकडे बघू नका. Sometimes when the pastor is solemnizing a wedding, आणि काही वेळेला जेव्हा पास्टर एक लग्न विवाह करत असतात, and when he tells the bride, please look into the eyes of bridegroom and take vows, she'll be looking to the pastor and taking vows. ज्यावेळेस एका त्या जी वधू असते तिला सांगितलं जातं की तुझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये बघून तुझे वाव आहे, जे बोलणार आहे ते बोल, पण ती ते सोडून पालकांच्याच नजरेमध्ये बघून बोलत असते. Look into your neighbors. They look into their eyes त्यांच्या डोळ्यामध्ये बघा and tell them, आणि त्यांना सांगा, know who you are. तुम्ही जे आहे ते समजून घ्या. Oh, tell it with confidence. Know who you are. पूर्ण खात्रीने सांगा, जे तुम्ही आहे ते तुम्ही समजून घ्या. Look, keep looking. Tell बघत them. राहा, बघत राहा, बघत राहा. Tell them, you are not ordinary. तुम्ही साधारण नाही आहात. You are not ordinary. तुम्ही साधारण नाही आहात. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. I want to tell you that you are not ordinary, but you are extraordinary. Amen. Amen. मला तुम्हाला सांगू द्यात की तुम्ही साधारण असं व्यक्ती नाहीये, तर अतिशय चांगली अशी व्यक्ती आहात. All those little things, इसने बात नहीं किया, उसने हाथ नहीं मिलाया, उसने घर पे नहीं बुलाया, ये सब चीजें छोड़ो. आपके जीवन पर एक गहरा, एक बहुत ही महत्वपूर्ण बुलावा है परमेश्वर का. उस पे ध्यान दीजिए. छोटी छोटी चीजों पे नजरअंदाज करो. Amen. 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 I always tell this, please don't struggle with little things. आणि छोट्या छोट्या गोष्टींबरोबर तुम्ही संघर्ष करत राहू नका. All those things are below the dignity of a child of God. आणि देवाचे जे लेकरू त्याच्या डिग्निटीच्या खालच्या त्या सर्व गोष्टी My आहेत. calling is higher. आमचं जे पाचारण आहे ते उंच आहे. I will focus on the higher calling. आणि जे उंच पाचारण आहे त्याच्यावरतीच मी माझं लक्ष केंद्रित ठेवेन. Amen. Amen. You have a God who's higher. आणि तुमचा जो देव जो अति उंच असा आहे तो तुमच्याकडे So आहे. please understand who you are. Amen. म्हणून तुम्ही समजून घ्या की तुम्ही कोण आहात. Amen. Amen. Shall we all rise up to our feet? आम्ही आमच्या जागेवर उठून उभं राहूया. I want you to hold the hand of a person standing next to you. तुमच्या शेजारी जे व्यक्ती उभे त्यांचा हात तुम्ही धरा. Okay? I want you to hold the hand of the person. If you are as a family, that's wonderful. If not, please hold the hand of the person standing next to you. तुम्ही कुटुंब म्हणून एकत्र असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जरी नसाल तरी जे शेजारी आहे त्यांचा हात तुम्ही धरा. And I want you to speak over one another's life. एकमेकांच्या जीवनावरती तुम्ही बोला. I want you to tell the person that you're holding the hand. आणि ज्या व्यक्तीचा हात तुम्ही धरत आहात त्यांना तुम्ही सांगा. You have to tell them, तुम्हाला त्यांना सांगायचंय, we are not ordinary, we are extraordinary. आमेन, आम्ही साधारण असे नाही तर असाधारण असे व्यक्ती आहोत. Tell them, we are not ordinary, we are extraordinary. आमेन, आम्ही साधारण नाही तर असाधारण असे व्यक्ती आहोत. We have the calling of God. आमच्यावर देवाचं पाचारण आहे. We have the hand of God. आमच्यावर देवाचा हात आहे. We have the presence of God. आमच्यामध्ये देवाचं सानिध्य आहे. We have the power of God. आमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. And we shall praise Him. आमेन, आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. We shall praise Him. आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. We shall praise Him. आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Come on, lift up your hands. We're going to pray for you. आम्ही जो आपला हात उंच करून आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. I want your hands to be lifted up. आणि तुमचा हात तुम्ही उंच करा. This morning I'm going to pray for you. आम्ही आज सकाळी मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. Believe विश्वास ठेवा. that God will do something in your life right now. आमेन. देव तुमच्या जीवनामध्ये आत्ताच काहीतरी करणार आहे. Please don't look here and there. कुठेही बक्ष जाऊ नका. Please don't pray. आणि प्रार्थना करू नका. Just say, Lord, I'm ready. आणि फक्त म्हणा, प्रभू मी तयार आहे. Lord, I'm ready. मी तयार आहे. I want something to happen right now. आणि आत्ताच काहीतरी ते घडेल. I want something to take place right now. आत्ताच त्या ठिकाणी कुठली तरी गोष्ट जागा घेईल. Are you ready? तुम्ही तयार आहात का? Are you ready? तुम्ही तयार आहात का? God is ready.
देव तयार आहे. Are you ready? तुम्ही तयार आहात Come on, का? if you're ready, जर तुम्ही तयार we're असाल going to pray right now. तर आम्ही आत्ताच प्रार्थना करणार. Father, in the name of Jesus, पित्या प्रभू येशूच्या we नावामध्ये pray for the church this morning, oh आज God. सकाळी या मंडळीसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. Every individual, oh God. प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीसाठी प्रार्थना करतो. Every family in the name of Jesus. प्रत्येक कुटुंब येशूच्या नावामध्ये. Lord, we pray that you would minister to them right now by the power of the Holy Spirit in the name of Jesus. आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्याच्या द्वारे आत्ताच प्रभू तू त्यांच्या जीवनामध्ये काम कर. Let your presence move over their lives. आणि देवबा तुझं सानिध्य त्यांच्या जीवनावर ते फिरू देत प्रभू. You know their needs, oh God. आणि तुला त्यांच्या गरजा माहिती आहेत प्रभू. He is moving. तो फिरत आहे. He is moving. तो फिरत आहे. Somebody's back pain is getting healed. Receive this healing in Jesus' name. आमेन. कोणाचा तरी पाठ मागचा भाग दुखत आहे त्यांनी ते आरोग्य स्वीकारा आत्ताच येशूच्या नावामध्ये. You have backache and your back is getting healed. I see the hand of God upon your back. तुमचं पाठ दुखत आहे आणि देवाचा हात मी तुमच्या जीवनावर बघत आहे. तुम्हाला ते आरोग्य प्राप्त झालेलं आहे. Somebody, you have eye pain. You have pain in the eyes very often. And right now, in the name of Jesus, we rebuke that eye pain in the name of Jesus. आणि कोणीतरी अशी व्यक्ती त्याच्या डोळ्यामध्ये वारंवार दुखत असतं तर त्याला आत्ताच येशूच्या नावामध्ये ते आरोग्य प्राप्त होतं. You have unusual watering and right now it's going to stop. आमेन. आणि अचानक असं पाणी तुमच्या डोळ्यामधून वाहत असताना ते आत्ताच थांबणार आहे. Right now in Jesus' name, we proclaim healing over your bodies. आमेन. आणि आत्ताच येशूच्या नावामध्ये त्याचं आरोग्य तुमच्या जीवनामध्ये मी घोषित करत आहे. Somebody here, कोणीतरी या ठिकाणी you have the gastric problem and you develop that prick in the chest most of the time. आणि तुम्हाला तुमच्या पोटामध्ये ते वात आहे त्याचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या छातीमध्ये दुखतं. Just confess that you contain the power of God and right now you're going to see healing. आमेन. आणि तुम्ही ते कबुली द्या की तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे आणि तुम्हाला त्याच्याद्वारे सुटका मिळणार In the आहे. name of Jesus, येशूच्या नावामध्ये we proclaim and declare आणि आम्ही घोषित करतो you're healed in Jesus' name. तुम्ही येशूच्या नावामध्ये तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. Thank you, Father. हालेलुया. Father, we bless your name. प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद. Father, we give you the glory. आम्ही तुला सर्व सन्मान You're देतो. going to sleep well. तुम्ही चांगले झोपणार आहात. You're going to sleep well. तुम्ही चांगले झोपणार आहात You will not be anxious. आणि तुम्ही काळजी करणार नाही. You're going to see the peace of God over your life. तुमच्या जीवनावर तुम्ही देवाची शांती बघणार आहात. You're not going to fight with your spouse. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही भांडणार नाही. The fights are from the devil, not from God. आणि जे भांडणं आहेत ते सैतानापासून आहे ते देवापासून नाही. You are called to live in harmony with one another. आणि तुम्हाला एकमेकांबरोबर चांगलं राहण्यासाठी बोलावलेलं आहे. You will see a blessing in your family. आणि तुमच्या कुटुंबांमध्ये तुम्ही ते आशीर्वाद बघणार आहात. To whom I am talking to, आणि ज्या कोणाशी मी बोलत आहे you know it well. आणि तुम्हाला ते चांगलं माहिती And आहे. right now, आत्ताच I proclaim peace over your family. तुमच्या कुटुंबावरती मी ती शांती बोलत Your आहे. family is going to be a blessed family. आणि तुमचं कुटुंब एक आशीर्वादित कुटुंब असणार Don't आहे. worry about the finances. God is in control. This is the word for you. आमेन. आणि कुठल्याही आर्थिक गोष्टींची चिंता करू नका. देव तुमचा पुरवठा करणार आहे. देवापासूनचं वचन आहे. Anybody in bondage, we set them free this morning in Jesus' name. आमेन. आणि जे कोणी बंधनात असेल त्यांना येशूच्या नावामध्ये आम्ही सुटका हो असं बोलतो. Because of your identity. आणि तुमच्या ओळखीमुळे Because you are the house of God. कारण तुम्ही देवाच्या घरामध्ये आहात. You no more live in bondage. आणि तुम्ही आता इथून पुढे त्या बंधनामध्ये राहणार नाही. Father, we give you glory. आम्ही तुला सर्व गौरव देतो We पित्या. give you honor, O God. आम्ही सर्व सन्मान आणि स्तुती तुला देतो In प्रभू. Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Come on, somebody shout aloud, amen. आमेन. Come on, somebody shout aloud, amen. आमेन. Give the Lord a loud clap offering and praise in this name.